प्रसिद्ध डॉक्टर सुरेश जाधव साहेब, निर्मल हॉस्पिटल, उमरी रोड, भोकर या ठिकाणी मी आलो। डॉक्टर साहेब, उन्हाचे दिवस चालू आहे आणि यावेळेस मोठ्या प्रमाणात ऊन पडत आहे। 1850 मध्ये इतकी ऊन पडली होती, त्यानंतर एक 100-150 वर्षानंतर अशी ऊन पडत आहे। तर नागरिकांनी या उन्हासाठी बचावासाठी काय करावं? सर्वात पहिल्यांदा म्हणजे ऊन हे निसर्गाची देण आहे आपल्याला। एक प्रकारे उन्हाची गरज डॉक्टरांच्या सांगण्यानुसार की ऊन हे पाहिजे, ज्याच्यामध्ये की व्हिटॅमिन D3 असते। बट ते 11 ते 1 पर्यंत ऊन हे त्याच्यामधून व्हिटॅमिन D3 भेटते आपल्याला, आणि ते लहान बालकाला ते गरजेचंच असते। पण सध्याचं जे उन्हामध्ये झाडांची तोड झाल्यामुळे उन्हाचं जे प्रमाण झालंय ते अतिनील किरण वाढलेले आहेत। त्याच्यामुळे बरेच लोकांना डिहायड्रेशन म्हणजे संडास लागणे, त्यानंतर उन्हामुळे उलट्या येणे, त्यानंतर डोकं दुखणे हे आजार होत असतात। याच्यामध्ये काय होते की जेणेकरून ऊन लागल्यामुळे बॉडीतलं पाण्याचं प्रमाण हे इव्हॅपोरेशन होते, म्हणजे पाणी वाफेमार्फत निघून जाते, घामामार्फत निघून जाते। त्यामुळे बॉडीतलं पाणी कमी होते। त्यासाठी सर्व नागरिकांना सांगण्याचं एक सल्ला द्यायचा की त्यांनी कमीत कमी उन्हाच्या दिवसामध्ये 4 ते 5 लिटर पाणी पिणे गरजेचंच आहे। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या भोकर तालुक्यामध्ये पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण अतिशय जास्त आहे। त्यामुळे प्रत्येक घरी स्टोनचे पेशंट, म्हणजे त्याला युरेटरी कोलिक म्हणतात आमच्या भाषेमध्ये, रिनल स्टोन, ह्याचे प्रमाण प्रत्येक घरामध्ये 1 ते 2 पेशंट आहेतच। जवळजवळ 13 दिवसामध्ये आमच्याकडे 150 पेशंट झालेले आहेत, त्यामधले 40 पेशंट रिनल स्टोनचेच आहेत। सांगायचं तात्पर्य एवढं की तुम्ही जास्त पाणी पिलं तर ते स्टोन होणार नाहीत। त्यामुळे सर्वांनी जास्त पाणी पिवावे, सोबत ज्युसेस घ्यावे, त्यानंतर ताक पिवावं, सोबत पाणी जास्त असलेले पदार्थ जास्त घ्यावे। ज्यूसमध्ये संत्रा असो, मोसंबी असो, याचं प्रमाण जास्त राहावं, जेणेकरून फळं पण असे घ्यायचे की ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे। सिनियर सिटीजन ला या उन्हामुळे खूप त्रास होते, पण सिनियर सिटीजन साठी आपण काय सांगणार? शक्यतो सिनियर सिटीजन साठी सध्याचं ऊन बाहेर फिरण्यासारखं नाहीये, त्यामुळे त्यांनी घरी राहून थोडंसं आराम करावा। जरी बाहेर गेले तरी छत्रीचा वापर किंवा एखाद्या टोपीचा, रुमालचा वापर केल्याशिवाय बाहेर निघू नये। हे होते भोकर तालुक्याचे प्रसिद्ध डॉक्टर जाधव, निर्मल हॉस्पिटल, उमरी रोड, भोकर। धन्यवाद।